मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का ठेवता? मतभेद विसरा, एकत्र या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा. मराठी अस्मितेसाठी मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांनी भाषणातून काय संदेश दिला पाहूयात. मराठीचा मुद्दा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, ही आपली ओळख आहे. तिचा अभिमान बाळगा आणि जनतेपर्यंत पोहोचवा. मतदार यादी तपासा, त्यावर विशेष लक्ष केंद्रित करा. जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे पक्षापासून दूर गेलेत त्यांना पुन्हा सोबत घ्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र कामाला लागा. युती संदर्भात काय करायचंय त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार आहे, हे टाळा मिळवण्यासाठी सांगत नाही. सर्वांनी एकत्र येऊन मेहनत करा. पक्षाचे जुने कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणा. जे दूर गेले आहेत त्यांना पुन्हा सोबत घ्या. कोणतेही वाद मतभेद विसरून एकत्र कामाला लागा. मुंबईत आपला पक्ष सर्वात जास्त बलवान आहे. मराठी भाषेसाठी मनसेनं घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवापर्यंत पोहोचणं आपलं कर्तव्य आहे. पण हे करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. कुणाला विनाकारण मारू नका. आधी समजावून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका. पण उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या. आतापासूनच आपल्या वॉर्डमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागा. स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा. ग्राउंडवर उतरून काम करा. कोणत्याही दबावाला बळी न पडता पूर्ण आत्मविश्वासानं काम करा. पक्षातील अंतर्गत गटबाजी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र काम करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाल्यास महापालिकेवर सत्ता येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.